सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर व्हिडिओची सुरुवात तर मी स्वामींच्या मठापासून करत आहे। तर सर्वात आधी तर स्वामींच्या मठामध्ये आले होते आणि खूप छान वाटलं इथे येऊन मला। आणि त्यानंतर स्वामींना मुजरा वगैरे केला आणि स्वामींचं दर्शन घेतलं। स्वामींना मनातल्या इच्छा वगैरे सांगितल्या आणि स्वामी महाराज असं कधीच होणार नाही की त्या पूर्ण करणार नाही। त्यानंतर इथे खूप छोटी छोटी मुलं होती आणि खूप छान बोलत होती, ते तुम्हीच ऐका इथे। समर्थ महाराज माता की जय। त्यानंतर इथे त्यांना खाऊ वगैरे दिला जातो आणि ते मुलं खूप खुश होतात। त्यानंतर इथे त्यांनी सर्व प्रार्थना वगैरे करून घेतली स्वामींची, सर्व देवांची। त्यानंतर खूप छान आणि बरं वाटलं, असं छोटे छोटे मुलं असं काही करतात। त्यानंतर इथे माळ जप करण्यासाठी अशी काही ठेवलेले असतात, कोणी त्या जप करू शकतात घेऊन इथे। त्यानंतर अंबाबाईचं दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर बाहेर आली आणि जराशी फ्रूट वगैरे घेतली। इथे होती ही श्रीजा, खूप छान आहे, क्यूट आहे। त्यानंतर इथे दीदीनी असं काही खायला दिलं होतं आणि हिचं चाललं होतं लाल लाल कलरची बांगडी या गाण्यावरती डान्स। तर खूप छान करते आणि लाजत सुद्धा होती आणि खूप भारी वाटतं अशी छोटी मुलं करतात। तर त्यानंतर इथे गॅलरी बघा, ही माझ्या दीदीची गॅलरी आहे, एवढी सुंदर आहे ना, हिरवंगार असं करून ठेवले, म्हणजे खूप छान छान तिने झाडं लावले। त्यानंतर इथे पेरू वगैरे घेतला आणि गावठी पेरू होता। त्यानंतर नर्सरीमध्ये इथे जाताना दिसली खूप छान फुलं, पण गेली नाही मी तिथे। त्यानंतर इथे भाजी वगैरे घेऊन आली होती आणि मेथी, कोथिंबीर अशी काही भाजी घेऊन आले आणि केसांची अशी काही हालत झाली होती, खूप गुंता झाला होता आणि त्यानंतर मग कंटाळा येऊन जातो। फ्रेश वगैरे झाली मस्त आणि फेसवॉश वगैरे करून घेतला। त्यानंतर दुपारचं जेवण करायचं होतं, तर सकाळी जेवण वगैरे बनवून गेली होती बाहेर। छोलेची मस्त अशी भाजी, भात आणि चपाती करून गेली होती आणि खूप सुंदर झाली होती, म्हणजे चवीला खूप अप्रतिम झाली होती। त्यानंतर पोटभर असं जेवण केलं आणि 2 तास मस्त असं झोप घेतली। त्यानंतर इथे संध्याकाळी आई इथे भाजी वगैरे साफ करत होत्या, कारण संध्याकाळी बनवायची होती मेथीची भाजी। आणि मग मी उठल्यानंतर 6:30 वाजले होते आणि मस्त स्वामींचं दर्शन घेतलं आणि फ्रेश वगैरे झाली आणि फेसवॉश वगैरे करून घेतला होता। आणि त्यानंतर पाऊस खूप बाहेर येत होता आणि म्हटलं आता मस्त कडक अशी चाय बनवून घेते। आणि चहा मला खूप आवडते, अद्रक इलायची वगैरे टाकून, आणि अशी काही चहा मस्त बनवून घेतली होती आणि खूप छान, म्हणजे मला खूप आवडते चहा तर माझी फेवरेट आहे। त्यानंतर चहा वगैरे पिऊन घेतली आणि आईने मला भाजी वगैरे साफ करून दिली होती। आणि असं काही पावसामध्ये असं चहा पियायला ना खूप मजा येते आणि मला खूप आवडतं, म्हणजे माझं डोकं वगैरे शांत होऊन जातं, कारण मला खूपच आवडते चहा। त्यानंतर इथे चहा वगैरे घेतली, आईंना म्हटलं भाजी वगैरे साफ करून द्या मला पटकन। तर आईने वगैरे चहा घेतला, मी पण चहा घेतला। तर आई इथे गप्पा मारत मारत भाजी साफ करत होत्या, माझ्याशी बोलत वगैरे। त्यानंतर इथे मी पीठ वगैरे मळून घेतलं आणि भाजी टाकली आणि भाजी साधीच आम्हाला आवडते, म्हणजे फक्त लसूण आणि मिरची, मीठ यामध्येच बनवायची आणि खूप छान होते। कधी कधी मी टोमॅटो वगैरे टाकते आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकते कधी कधी, आणि नेहमीच तर अशी साधीच करते, कारण घरामध्ये सर्वांना तशीच साधीच भाजी खूप आवडते। त्यानंतर इथे सर्व किचनवरती घाण झाली होती, म्हणजे पाणी वगैरे पडलं होतं, ते क्लीन करून घेतलं, म्हणजे पुसून वगैरे घेतलं। आणि असं जेवण बनवताना असं किचन किंवा गॅस साफ करण्याची सवय आहे मला आणि ते बरं वाटतं जरा। त्यानंतर इथे चपाती वगैरे मी बनवून घेत आहे, कारण पटकनच जेवण आज बनवलं होतं, कारण घरीच होतो, तर म्हटलं आज लवकर जेवण बनवून झोपूया, कारण सकाळी लवकर उठायला लागतं। त्यानंतर देवपूजा, घरातली रोजची कामं चालूच असतात। तर इथे मस्त अशी चपाती वगैरे मी बनवून घेतली आणि मेथीची भाजी वगैरे बनवून घेतली होती। आणि आम्हाला तेल लावून चपाती खूप आवडते, कारण आम्ही
बिना तेलाच्या चपात्या खातच नाही आणि मस्त भरपूर असं तेल लावून चपाती आणि खूप सॉफ्ट होतात अशा चपात्या. 4 लेयर्सच्या बनतात ह्या चपात्या आणि खूप छान फुगलेली होती आणि गरम गरम भाजी चपाती खायला ना खूप छान वाटतं. मला तर खूप आवडते. तर मी गरम गरम भाजी चपाती 2-3 तरी चपाती खाणार, कारण मला एवढी आवडते भाजी चपाती. त्यानंतर इथे सर्व करून घेतली कामं. आजचा होता असा काही दिवस. चला मंडळी, बाय.